नमस्कार मित्रांनो, वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी. माझं नाव उदय. आपल्यासमोर गणिताचा एक प्रश्न दिलेला आहे. एक रेल्वे संभाजीनगर ते पुणे 20 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व पुणे ते संभाजीनगर 30 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते. तर रेल्वेचा सरासरी वेग किती? आता इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. 25 किलोमीटर प्रति तास, 30 किलोमीटर प्रति तास, 24 किलोमीटर प्रति तास व यापैकी नाही. तर हा प्रश्न मी आधी बोर्डवर सोडवून घेतो व त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर कळून जाईल. ठीक आहे. बघा मित्रांनो, आपण आता प्रश्न बोर्डवर लिहून घेतलेला आहे. मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो की एक रेल्वे संभाजीनगर ते पुणे 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते व त्याच ठिकाणहून ती पुन्हा संभाजीनगरला येते, पण येताना त्याचा वेग आहे 30 किलोमीटर प्रति तास. असं जर असेल तर त्या रेल्वेचा सरासरी वेग किती असेल तो आपल्याला शोधायचा आहे. आता बघा, समजा एक बस असेल किंवा ट्रेन असेल किंवा कुठलंही वाहन असेल किंवा आपण स्वतः जरी पायी चालत असू, की आपला जाण्याचा वेग एका ठिकाणहून दुसरीकडे जाण्याचा वेग व त्या ठिकाणहून परत पहिल्या ठिकाणी येण्याचा वेग दिलेला असेल व सरासरी वेग काढायचा असेल, त्यासाठी एक सूत्र दिलेलं असतं. ते बघा, असं लिहिलेलं असतं की 2 गुणिले ए गुणिले बी व भागिले असतं ए प्लस बी. प्रत्येक वेळेस हेच सूत्र वापरायचं. मग याच्यामध्ये काय असणार आहे? ए म्हणजे पहिला वेग, बी म्हणजे दुसरा वेग. ठीक आहे. मग दोघांचा गुणाकार करून त्याला 2 ने गुणायचं आहे आणि खाली काय दिलेला आहे? पहिला वेग अधिक दुसरा वेग. आणि हा 2 जो असतो ना, 2 का घेता? कारण एकदा आपण जातो आणि पुन्हा येतो, मग 2 फेऱ्या होऊन जातात म्हणून 2 लिहिलेला असतो. मग आता बघा, याला या पद्धतीने या प्रश्नामध्ये आपण सोडवूया. तर इथं बघा, 2 करायचा, 2 गुणिले पहिला वेग दिलेला असेल 20 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. गुणिले गुणिले दुसरा 30 किलोमीटर प्रति तास आणि भागिले 20 अधिक 30 असणार आहे. ठीक आहे. मग आता याला कसं सोडवायचं की खाली 50 येईल ना, 20 अधिक 30. मग इथं 2 गुणिले 20 गुणिले 30 भागिले 50 येणार आहे याप्रमाणे. आता बघा, हा 2 आणि 50 दोघांना 2 ने भाग जातोय. मग 2 तर कट होऊन जाईल, याच्या जागेवर एकच येईल, एक बे, आणि इथं काय होणार? 25 होईल. ठीक आहे. 25. आता पुन्हा बघा, या दोघांना सुद्धा 5 ने किंवा या दोघांना सुद्धा 5 ने भाग जातोय. मग मी काय करू? 30 ला आणि 25 ला भाग देतो. म्हणजे इथं काय येईल? 5 5 25 आणि 5 सक 30 होणार. आता काय झालं की 20 आणि 5 दोघांनाही 5 ने भाग जातोय. मग इथं बघा, 5 1 5 म्हणजे हा एकच उरेल आणि इथं 5 चोक 20 होणार. मग इथं फक्त 4 गुणिले 6 उरलेला आहे. मग 4 गुणिले 6 काय होईल? 24. 4 सक 24. मग आता बघा, या रेल्वेचा सरासरी वेग आलेला आहे 24 किलोमीटर प्रति तास. मग आता आपण काय करू? पुन्हा प्रश्नावर जाऊ व तिथं क्लिक करून घेऊ. ठीक आहे. आता आपण प्रश्नावर परत आलेलो आहे व आपण उत्तर शोधलेलं आहे, ते म्हणजे 24 किलोमीटर प्रति तास. मग आता मी 24 किलोमीटर प्रति तास म्हणजे सी वर क्लिक करणार आहे. हे बघा मित्रांनो, आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. धन्यवाद.